परफ्यूम सगळ्या ठिकाणावरून म्हणजे जिथं जायचो तिथं मग कधी असे पसंत पडले किंवा काय आहे तर आम्ही लेडीज जेंट्स आम्ही मिक्स घेतले परफ्यूम असे म्हणाल तर बरेच आहेत। आणि इथं गावाचं लग्न म्हणाल तर ती पण येणार आहे तर हे पिंकचं घेतलंय, हे तिघींना 3 सेम घेतलंय। हॅलो, सुप्रभात सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तर तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचबरोबर मस्कतला गरमी भरपूर वाढले, प्रचंड गरमी वाढले। काल तर बरंच आणि आज पण म्हणजे हे दिवस गरमीचे असे जाणवतात की जून जुलै ऑगस्टला जी गरमी असते ना ती भासते माणसाला की हो गरम आहे। जून जुलै ऑगस्ट ह्या 3 महिन्यांमध्ये तर प्रचंड गरमी असते। वरती फॅन चालू आहे तरी पण हा तेल सुटल्यासारखा घाम सुटलाय। अच्छा, सो बऱ्याच जणांचे मेसेज येतात की तुम्ही कुठून आहात, म्हणजे आम्ही कुठून आहोत। तर मग मी रिप्लाय पण दिले, पण त्याच्यानंतर रिप्लाय नाही आले तर मला असं वाटतं की कोणाला रिप्लाय पोचलाय किंवा नाही पोचलाय मला समजायला येत नव्हतं। 2दा-3दा एका भाऊने विचारलं होतं की तुम्ही कुठून आहात म्हणून, तर मी त्यांना विचारलं की कुठून म्हणजे मस्कतमधून विचारताय की भारतातून महाराष्ट्रातून विचारताय। तर मस्कतमध्ये आम्ही निझवामध्ये राहतो फर्कमध्ये, आणि महाराष्ट्रातून म्हणाल तर आम्ही रायगड श्रीवर्धनचे। रायगड आमचा जिल्हा आहे आणि तालुका आमचा श्रीवर्धन आहे। तर असं, आणि त्याचबरोबर एक प्रश्न म्हणजे कमेंट होती की हा डायनासॉरचा सांगाड्याची शॉर्ट बनवली होती तर हे कुठं आहे। तर मी विचारलं काय कुठे आहे, आम्ही कुठं आहोत किंवा डायनासॉरचा सांगाडा कुठे आहे। तर तो डायनासॉरचा सांगाडा जो मी बोलली ना तर तो इथे इब्राला झू आहे ओमानमध्ये, इब्राला झू आहे। तर त्या झूमध्ये तो सांगाडा आहे म्हणजे डायनासॉरचा असं। आणि पुन्हा सांगते आम्ही कुठून म्हणाल मस्कत म्हणजे ओमानमधून, तर आम्ही निझवाला, आणि भारतातून महाराष्ट्रातून म्हणाल तर आम्ही रायगड श्रीवर्धनचे, म्हणजे जिल्हा आमचा रायगड तालुका आमचा श्रीवर्धन। सो हा प्रश्न झाला। आणि मग कधी कधी कोणाला वाटतं की बाबा आम्ही कमेंट केली आणि आम्हाला रिप्लाय देत नाही असं होतं। त्याचबरोबर आमच्या घरी एसीने कांड केलाय। रात्री एसी अचानक फटफट वाजायला लागली, विंडो एसी आहे, आणि आता थंडीच्या दिवसात काही तिची एवढी गरज भासत नाही, पण गरमी झाली की पंखा सोडा पण एसी विना माणूस राहू शकत नाही। खरंच प्रचंड गरमी असते, खूपच गरमी असते। तुम्ही कितीही करा, तुम्ही किचनमध्ये जास्त टाईम उभे नाही राहू शकत। थोडा काम केला की आतमध्ये तुम्हाला एसीमध्ये यावं लागतं। अशी बरीचशी लोकं करतात, एसी चालू असते एका हॉलची बेडरूमची वाटेवर आणि मग तिथून दुसऱ्या ठिकाणी एंटर करतात असं। सो त्या दादाने काल मेसेज केला होता की तुम्ही जेव्हा जाल गावाला त्यावेळेस हरिहरेश्वरचा ब्लॉग नक्की करा। सो हो नक्की करू, कारण आम्ही पण स्वतः जाणार आहोत। 3-4 वर्षानंतर आम्ही हरिहरेश्वरला जाणार आहोत आणि जातो तेव्हा दरवेळेस श्रीवर्धन सोमजाईदेवी बीच आणि हरेश्वरला नक्की जाणार। थोडा लग्नाचा पहिला महिना आहे मे महिना, तर त्याच्यात बिझी असू, पण जूनपर्यंत तरी एकदा तरी जाऊन नक्की येऊ। काय रे जेवण पाहिजे, जेवतोयस? हा ठीक आहे देते। दर्शला माझ्या भूक लागली, खेळायला गेला झोपेत उठून ब्रश वगैरे केला, पण सकाळी ब्रेकफास्ट काय नाश्ता नव्हता केला, तर आता आलाय मला जेवायला दे म्हणून। तर त्याला बघ 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 हा बघा हा आमचा कार्टून बघा, हा बघा गालगुंडे इथे येतात तरी पण ते गुंडे घेऊन तो हा। असं आमच्या शॉपिंगला सुरुवात केली। परफ्यूम आणले तर मी तुम्हाला दाखवते। परफ्यूम एकदाच नाही घेतलेले, थोडे थोडे करून असे घेतलेले आहेत परफ्यूम। म्हणजे जायचं होतं हे नक्की होतं, पण कधी जायचं हे नव्हतं। दरची शाळा मी तशी पण जवळपास महिना 1 आठवडा बुडवून जातोय। टीचरला पण काल विचारलंय, ती म्हणाले की एवढा टाईम सुट्टी म्हणजे कंप्लीट कसं काय करणार, कारण जून जुलैच्या वॅकेशन नंतर मुलांच्या लगेच 1 महिना त्यांचं सगळं फंक्शन असतं स्कूलचं, डान्स कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर सिंगिंग हे ते सगळं काही असतं। त्याच्यानंतर लगेच एक्झाम लागते, म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगला एक्झाम, या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम असते मुलांची। तर मग
सचिन म्हणाले की टीचरने ईमेल ID पाठवलं तर त्याच्यावरती आपला लीव फॉर्म टाकायचा आहे. तर टीचर म्हणाले किती टाईमासाठी, तर आम्ही म्हणलो 1 महिना आणि 1 आठवडा. तर त्याला भरपूर म्हणजे टाईम म्हणजे जास्त हे होतं आहे. तर त्यात नाही लग्न आहे त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे. तर टीचर म्हणाली की ओके, मग दर्श कंप्लीट करण्यासाठी तुम्ही काय करणार. आम्ही म्हटलं की त्याचे नोटबुक टेक्स्टबुक आम्ही घेऊन जाते. ते बोलतं हां बरोबर आहे, तुम्ही व्हॉट्सअपवरती कुठल्या पॅरेंट्सबरोबर अटॅच राहा आणि डेलीच्या डेली तो त्याचा होमवर्क असेल काही कंप्लीट नोट असतील तर त्याला तर करायला सांगा. आम्ही म्हटलं की हो असंच करणार आहोत म्हणून. सो दर्शला गावाला गेल्यावर सुद्धा भरपूर सारा अभ्यास आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मी परफ्यूम परचेस केलेत, बाय केलेत, तर ते तुम्हाला दाखवायचे राहूनच गेले. कारण त्या दिवशी काय झालं, AC खराब झालं होतं रात्री, तर ते रिपेअर करायला आलेले, तर त्याच्यात बराचसा टाईम निघून गेला. त्याच्यानंतरची ती क्लिनिंग सगळी घाण असते ना, ती करताना मग मला बराच वेळ झाला, नंतर शक्य नाही झालं. सो मी तुम्हाला आता दाखवते. हे परफ्यूम आहेत आणि हे बऱ्याच ठिकाणावरून म्हणजे थोडे थोडे करून असे मी खरेदी केली होती. कारण जेव्हा आपण गावाला जातो एवढ्या वर्षानंतर, त्यावेळी कसं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काही नाही काहीतरी घ्यायचं असतं. आणि आमच्या घरीच एवढी माणसं आहेत की एकाला दिलं एकाला नाही दिलं तर मग असं राग येतो. मग सगळ्यांसाठी आठवणी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या आणि खरेदी करत होतो. तर हे परफ्यूम सगळ्या ठिकाणावरून म्हणजे जिथं जायचो तिथं मग कधी असे पसंत पडले किंवा काय आहे तर मी खरेदी केलेले होते. आणि सचिनना पण नंतर करण्यात आलं की रे आपण थोडं थोडं करून एवढे परफ्यूम घेतले. त्याचं कारण म्हणजे आपण एवढ्या वर्षानंतर भारतात गावी जाणार नाही. आमचं कसं म्हणजे कुटुंब मोठं आहे, सासरी पण किंवा माहेरी पण. तर मग प्रत्येक व्यक्तीला घ्यायला सचिनचे 3 भाऊ 3 वहिनी, त्याच्यानंतर 2 आमच्या मुली पण मोठ्या झाल्यात. आता माझ्या घरी माझी आई बहीण आणि भाऊ आहे. तर मग सगळ्यांना थोडा थोडाने आपले रिलेटिव्ह असतात, जे आपली माणसं असतात दुसरी, तर त्यांना पण. तर असे करून आम्ही थोडं शॉपिंग करून तर परफ्यूम खूप झालेत. आणि असं म्हणाल तर ना, मला परफ्यूमचं कलेक्शन करायला खूप आवडतं, मला प्रचंड आवडतं. माझे वडील पण बाहेरगावी, आता जेवढी माझ्या जन्मापासूनची आत्तापर्यंत वर्ष होती तोपर्यंत माझे वडील पण इथं काम करत होते. त्याच्यामुळे इकडचे परफ्यूम असतील किंवा अत्तर असतील बाहेरगावचे, तर हा पहिल्यापासूनच माझा शौक राहिलेला एक प्रकारचा. आणि हे माझ्या शौक पण नाही तर सगळ्यांना घेतलेले आहेत आवडीने देण्यासाठी. काही त्याच्यातले आमच्यासाठी पण आहे. आम्ही मिक्स घेतले परफ्यूम असे म्हणाल तर बरेच आहेत. आणि इथं कसं असतं, आपण जेव्हा चेक करायला जातो त्यावेळेस कसं आपण ट्राय पण करू शकतो. भले आपण घेऊ किंवा नाही घेऊ, तर अशा गोष्टी असतात. तर मग तिथूनच ट्राय करून सुगंध घेऊन त्या घेतलेल्या एक वस्तू. लेडीज पण तेवढेच आहेत, जेंट्स पण तेवढेच आहेत. कारण आमच्याच घरी जवळपास 6 ते 7 पीस जातील माझ्या सासरी घरी. सगळे आधी काढून ठेवते. घेतलेले, त्याच्यानंतर केम वरून घेतलेले, तर सेल्फ मार्ट आहे तर तिथून घेतलेले. दुसरे छोटे मोठे शॉप असतात तर तिथून पण अजून दुसरे बॉडी स्प्रे पण आहेत. असं नाही की काहीच नाही आहे दुसरं. सो हे आहेत. इथं बऱ्याच घरी आता द्यायचे आहेत ना, घरी द्यायचे आहेत ना, म्हणजे आता सचिनच्या 3 महिने, आता छोट्या भावाचं लग्न होणार तर ती पण येणार आहे. तर हे पिंकचं घेतलंय. हे तिघींना 3 सेम घेतलंय. असं नाही की वेगवेगळं कुणाला, तिघींना पण सेमच घेतलंय. कोणी काही बोलायला नको त्यासाठी.
त्याचबरोबर जेंट्ससाठी 1 2 3 4 हा लेडीज आहे 4 5 6 6 6 6 6 6 हा लेडीज आहे 6 7 8 9 9 आणि 1 2 3 4 5 6 आणि 7 मला झूम करून दाखवते जवळ. सो हा सगळा परफ्यूमचा इथं माझ्या इथं खजाना लागलाय बराचसा. हा एवढी तो होता असं 3 जण जातोय आणि मग सगळ्या आपल्या घरपिशी म्हणजे सगळ्यांना घेतलं तर मग त्याप्रमाणे बरंच आहे. ही थोडी थोडी करून ही एवढी आमची शॉपिंग झाली आहे परफ्यूमची. ह्याच्यात अजून बॉडी स्प्रे पण आहेत. हा परफ्यूमचा खजाना मी सगळा साठवून ठेवलाय. ह्याच्यामध्ये अजून बॉडी स्प्रे पण आहेत. ते मला आता शोधायला जावं लागेल कुठे ठेवलेत ते. काय झालं थोडं थोडं सामान सगळीकडे इकडे तिकडे सगळा तमाशा पडलाय. त्याच्यामुळे कधी कधी मग लक्षात येत नाही, मी पण विसरून जाते. नाही भेटलं. तर हे परफ्यूम हे इथं पण आम्हाला घेतलेत आणि हे बहुतेकशे सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणूनच घेतलेत की सगळ्यांना द्यायचं आहेत म्हणून एक एक. आणि मी सांगितले आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी 6 जाणार आहेत. त्याच्यानंतर माझ्या माहेरी 4 पीस जाणार आहेत. त्याच्यानंतर उरलेली विग्या आहे, राजा आहे, त्याला द्यायचं आहे. तर अशा आहेत. त्याचबरोबर हे परफ्यूम घेतलेले बॉडी स्प्रे 1 2 आणि 3 असे हे 3 सेट घेतलेले. त्याच्यामध्ये 2 लेडीज आहेत आणि नाही 1 लेडीज आहे 2 जेंट्स आहेत. तर हे असे म्हणजे परफ्यूमची शॉपिंग झाल्याने आपण जेव्हा बाहेरच्या देशात असतो ना तर परफ्यूम इम्पॉर्टंट असतं. सगळेजण काही नाही पण परफ्यूम आणि चॉकलेट हाच विचारतात. तर तो विचार करूनच आणि नशीब थोडी शॉपिंगला सुरुवात केली. लिस्ट बनवून ठेवले. मी म्हटलं की ह्याच्यामध्ये जसं ॲड होत जाईल म्हणजे घेत जाऊ तसं टिक करत जाऊ. कारण एकदाच गोष्टी सगळ्या पॉसिबल होत नाही. म्हणून मी थोडे करून परफ्यूम ट्रॉली बॅग झाल्या. आता सचिनचे दर्जचे कपडे पण घेऊन झाले, शूज पण आहेत. त्याच्यानंतर थोडाफार आता अजून खायचा घ्यायचा आहे आणि आणखीन थोड्या काही गोष्टी आहेत तर त्या बघायचं आहे. गरम मसाला आहे, ड्रायफ्रूट आहे, चॉकलेट आहेत. तर अशा गोष्टी गरम मसाल्यांमध्ये होल स्पायसेस असतो तोच घ्यायचा आणि कॉर्डमम म्हणजे आपली वेलची अख्खीवाली वेलची ती घ्यायची. तर ही अशी शॉपिंग चालली आहे. तर त्या दिवशी AC-मुळं माझं राहूनच गेलं, सगळा डामडोल माझा हिल्ला. तर मी तुम्हाला आज दाखवली. तर तुम्हाला कशी वाटली परफ्यूमची शॉपिंग नक्की सांगा. खूप ह्याच्यामध्ये मेहनत घ्यायला लागते कारण आपण तिथं जातो तिथं आपल्याला पसंत येतात नाही येतात बऱ्याचशा गोष्टी असतात. आपण सगळं काही शोधत असतो. कधी आपल्या बजेटमध्ये बसत नाही. बऱ्याचशा गोष्टी बघायला पण लागतात कारण प्राईजमध्ये खूप इम्पॅक्ट पडतो इथल्या आणि आपल्या भारतातल्या. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी बघून निरखून सगळ्या घ्यायला लागतात. कधी काय होतं की जो सेक्शन असतो तिथला काही परफ्यूम किंवा वस्तू असतील ते काय लोक इथला तिथं करत. मग कधी आपण बघत नाही फक्त तिथला बारकोड पण चेक नाही फक्त प्राईस चेक करतो आणि उचलतो. मग नंतर काउंटरवरती बिलिंग झाल्यावर कळतं अरे बाबा की हे ह्यातलं हे एवढ्या प्राईसचं नव्हतं एवढ्या प्राईसचं होतं. जवळ असलं तर चेंजचा ऑप्शन असतो. असं नाही 15 दिवसात आपण चेंज करू शकतो. पण जवळ आहे तर पॉसिबल होतं नाही. लांब कुठं आपण गेलो तर मग पॉसिबल नाही होत. म्हणून सगळी गोष्ट एक गोष्ट बघून देखून सगळं काही घ्यायला लागतो. इथं सगळा बारकोडवरती खेळ असतो त्याच्यासाठी. सो तुम्हाला कशी वाटली परफ्यूमची शॉपिंग नक्की सांगा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.